मंडळी, खरं तर ही वेळ 0 ओव्हरची आहे, पण 0 ओव्हरला सुरुवात करण्याआधी राज्याच्या राजकारणाला खिळवून ठेवणारी एक मोठी बातमी. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी एकत्र विमान प्रवास केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मुंबईहून नागपूरला जाताना ठाकरे आणि फडणवीसांचा एकत्र प्रवास झाल्याचं दृश्य जी आहेत ती समोर येत आहेत. किंबहुना ते दोघंही आत्ता या क्षणी त्या विमानातच आहेत. साधारण 8:10 हे विमान नागपूरच्या विमानतळावर उतरणार आहे. या प्रवासी विमानात यावेळी अनेक जण दिसून येत आहेत. त्यात आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत हेही या विमान प्रवासात दिसून आले, कारण हे पॅसेंजर विमान आहे एका खाजगी कंपनीचं. एक मोठी बातमी आज संध्याकाळपासून आणि या बातमीची अवघ्या राज्याच्या राजकारणात चर्चा होते आहे. ती म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच विमानानं नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. या प्रवासात त्यांच्यासोबत अर्थातच पॅसेंजर विमान असल्यानं आदित्य ठाकरे आहेत, संजय राऊत आहेत, अनिल देसाई आहेत. पण महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेत झालेल्या ऑपरेशन टायगर 2.0 नंतर, म्हणजे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर ते दोघं म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच विमानानं नागपूरला जात आहेत. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊया नागपूरच्या विमानतळावर, जिथे आपला प्रतिनिधी रजत वशिष्ठ आहे. रजत, राज्याच्या राजकारणात ज्याची उत्सुकता लागून राहिली आहे की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच विमानानं नागपूरला दाखल होत आहेत. थोड्याच वेळात ते विमान नागपुरात लँड होणार आहे. काय अधिक माहिती आहे या संदर्भात तुझ्याकडे? निश्चितच संध्याकाळपासून तेव्हापासून मुंबई विमानतळावरचे दोघांचे एकत्रित जात असल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले. राज्याच्या राजकारणात चर्चा वाढली. नागपूर विमानतळाची दृश्य मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते आपल्या पक्षप्रमुखाचं स्वागत करायला पोहोचलेले आहे आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी होत आहे. कारण उद्धव ठाकरे जे आहेत ते फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाणार आहे. आणि समोर माझे कॅमेरामॅन अतुल हिरडे तुम्हाला अरायव्हल गेटची दृश्य दाखवत आहेत. अरायव्हल गेट हाच तो गेट आहे जिथून उद्धव ठाकरे आपल्या सहकारी जे पक्षातील नेते आहेत त्यांच्यासोबत बाहेर पडतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांना सुरक्षाच्या कारणावरून गेल्या अनेक महिन्यापासून ते विमानतळाचा एक काही अंतरावरील दुसरा जो गेट आहे, ज्याला VIP गेट म्हटलं जातं, त्या ठिकाणातून ते नेहमीच त्यांचा कॉन्वॉय बाहेर पडतो. त्यामुळे नागपूर विमानतळावर ते दोघंही एकत्रित दिसून येतील याची शक्यता फार कमी आहे. मात्र विमानातले जे दृश्य होते ते नक्कीच राज्याच्या राजकारणामध्ये नवीन चर्चेला वाव देणारे होते. आणि गेल्या अनेक दिवसांपासूनची जी राजकीय परिस्थिती आहे, खास करून शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा वाढलेला राजकीय वजन आणि त्यानंतर भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय होईल, काही बदल होतील का, शिंदेंचं वजन वाढल्यामुळे त्यांना काही आणखी जबाबदाऱ्या महाराष्ट्रामध्ये मिळतील का, केंद्रामध्ये मिळतील का, अशी चर्चा होत असताना दोन जुने मित्र जे आहेत, म्हणजे भाजप आणि शिवसेना जी एकसंघ शिवसेना होती, त्याचे जे नेते म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस. रजत ही चर्चा अतिशय वेगानं सुरू आहे. वेगवेगळे कंगोरे आहेत त्याला. पण तू या क्षणी नागपूरच्या विमानतळावर आहेस. नागपूर विमानतळावर हे विमान जे एका खाजगी कंपनीचं आहे, पॅसेंजर फ्लाईट आहे, हे किती वाजता उतरणार आणि साधारण किती मिनिटं राहिली आहेत हे विमान नागपूरवर उतरायला? आणि तुझ्या आजूबाजूला ठाकरेंचे शिवसैनिक आहे, त्यांच्यामध्ये काय या बातमीची प्रतिक्रिया उमटली आहे? नक्कीच मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते ते या ठिकाणी पोहोचलेले. आतापर्यंत जी माहिती आहे त्याप्रमाणे साधारणपणे 8:10 हा विमान जो आहे तो नागपूर विमानतळावर लँड होण्याची शक्यता आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही निवडक जे पदाधिकारी आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत आपल्या पक्षप्रमुखाचं स्वागत करण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचा जो कॉन्वॉय आहे तो दुसऱ्या गेटवर लागलेला आहे आणि तिथून मुख्यमंत्री बाहेर पडतील. साधारणपणे पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये विमान नागपूर विमानतळावर लँड होईल आणि त्यानंतर दोघेही नेते वेगवेगळ्या गेटमधून बाहेर पडतील.
त्याच्यात हे जे शेड्यूल आहे दोघांचं या पुढच्या काळातलं, हे कशा पद्धतीचं आहे? कारण नागपूरचं विमानतळ आता खूप मोठं झालेलं आहे, नागपूर मोठं झालेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी जो कॉन्वॉय आहे तो नेमक्या कोणत्या गेटने बाहेर पडतो? आणि माजी मुख्यमंत्री असल्याने उद्धव ठाकरेंना पण काही वेगळी सुरक्षा व्यवस्था आहे का? आणि ते कोणत्या गेटने आणि किती वाजता बाहेर पडण्याची शक्यता आहे? निश्चितच मी पुन्हा दाखवतो तो अरायवल गेट, ज्या गेटवरून उद्धव ठाकरे जे आहेत ते बाहेर पडतील. हा जो नॉर्मल अरायवल गेट आहे, सर्व प्रवासी जे आहेत ते याच गेटमधून बाहेर पडतात आणि उद्धव ठाकरे सुद्धा याच गेटमधून बाहेर पडतील. सर्व जे नेते आहेत, राज्य सरकारचे जे सगळे मंत्री आहेत ते सुद्धा जेव्हा नागपुरात येतात तर याच गेटमधून ते बाहेर पडतात. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था गेल्या काही महिन्यांपासून वाढवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जे अत्यंत VVIP आहेत आणि ज्यांच्या सुरक्षेला जास्त धोका आहे असे जे नेते आहेत, त्याच्यामध्ये पंतप्रधान असतील किंवा इतर काही नेते आहेत, ते जेव्हा अमित शहा आहेत ते जेव्हा नागपुरात येतात तेव्हा ते या गेटपासून काही अंतरावर एक गेट आहे, कार्गो जवळचा तो गेट आहे, त्याला नागपूरमध्ये फायर गेट असं म्हटलं जातं. त्या फायर गेटमधून मुख्यमंत्र्यांचा कॉन्वॉय गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने मुख्यमंत्री जेव्हा नागपुरात येतात तर ते बाहेर पडतात. रजत, आता ठाकरेंच्या शिवसैनिकांचा उत्साह अतिशय जोरात आहे. आम्हाला ढोल नगाऱ्याचा आवाज इथे ऐकू येतोय, त्यामुळे तुझा जो आवाज आहे तो आमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे तुला थोडीशी विश्रांती देतो. पण ज्या क्षणी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस नागपुरात लँड होतील त्या क्षणी आपण पुन्हा ही बातमी घेऊन ऑन एअर जाणार आहोत. आणि मंडळी, ऑपरेशन टायगर संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. ठाकरे आणि फडणवीस यांच्या एकत्र विमान प्रवासाचं विश्लेषणही करणार आहोत. पण त्याआधी बातमी पुण्यातून, आणि ती देखील अतिशय गंभीर बातमी आहे. एक प्रियकर आणि एक त्याची प्रेयसी, त्या दोघांची मिळून एक लव्ह स्टोरी. पण त्याच लव्ह स्टोरीत अरेंज मॅरेज आलं आणि लव्ह स्टोरीत सुरू झाली हेट स्टोरी. म्हणजे ही कहाणी आहे पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाची. या भयंकर हत्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं सुरू आहे. पण त्याच वेळी या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक चिंता व्यक्त केली आहे. त्याकडे एक समाज म्हणून आपणही अत्यंत गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. म्हणूनच आजच्या भागात आपण पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडानंतर उभ्या राहिलेल्या सामाजिक प्रश्नावर गंभीर चर्चा करणार आहोत. नमस्कार मंडळी, मी विजय साळवी. तुम्ही पाहतायत झिरो ओव्हर. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्याकांड, प्रेम, विश्वासघात आणि धक्कादायक हत्येच्या कटाची ही कहाणी, जिथं प्रत्येक दिवसागणिक होणाऱ्या नव्या धक्कादायक खुलाशांनी तपासाला नवनवं वळण मिळतंय. लोहगडावरून पडून झालेला अपघाती मृत्यू म्हणून केतन अग्रवालच्या प्रकरणाकडे सुरुवातीला पाहिलं गेलं. पण हे प्रकरण साधं सुधं नव्हतं, तर तो एक थंड डोक्यानं आखण्यात आलेला आणि तितक्याच थंड डोक्यानं तडीस नेलेला योजनाबद्ध कट होता. आणि केतन अग्रवालची हत्या घडवून आणणारी मुख्य आरोपी ही त्याची भावी पत्नी सिया गोयल होती. एकदम बरोबर ऐकलं. 18 जूनला लोहगडावरून पडून केतन अग्रवालचा मृत्यू होतो. सुरुवातीला या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद होते, पण 2च दिवसांमध्ये केतनच्या हत्येप्रकरणी त्याची होणारी बायको म्हणजे सिया गोयलला अटक होते. त्यानंतर तिचा प्रियकर चेतन चौधरीला अटक होते आणि मग दोघांकडून हत्येची कबुली देण्यात येते. पण मंडळी, गोष्ट इथंच संपत नाही. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांच्याही जबाबातून दिवसागणिक अतिशय गंभीर खुलासे होत आहेत. या प्रकरणात आजही काही धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. त्या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत. पण सुरुवात करूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानं. शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुला मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही, तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलींमध्ये मुलांमध्ये तयार होऊ नये. पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरं तर आज पुण्यातच होते.
त्यांच्या नियोजित कार्यक्रमादरम्यान केतन अग्रवालच्या वडिलांनी आणि लोणावळा पोलिसांनी त्यांची भेट घेतली। या भेटीत त्यांना केतन अग्रवालच्या हत्या प्रकरणाची माहिती देण्यात आली। त्यानंतर अग्रवाल कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे हे संपूर्ण प्रकरण जलद गती न्यायालयात चालावं आणि सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दोन्ही मागण्या मान्य करून या प्रकरणात तातडीनं आदेशही काढले। त्यावर अग्रवाल कुटुंबियांची आणि आरोपी सिया गोयलच्या कुटुंबियांची काय प्रतिक्रिया आहे हे आपण पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूयात आजचा प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा प्रश्न, आजच्या तरुणांमध्ये राग आणि हिंसक प्रवृत्ती का वाढते हा आपला प्रश्न आहे। त्यावर 4 पर्याय आम्ही आपल्याला दिले आहेत। सोशल मीडियाचा अतिवापर, संस्काराचा अभाव, वाढता ताणतणाव आणि बदललेली समाजमूल्य। मंडळी, सिया गोयलनं तिचा भावी पती केतन अग्रवालच्या हत्येचा कट रचण्यासाठी त्याच्याच आवडीनिवडींचा वापर केला। जसं की केतन अग्रवालला ट्रेकिंगची आवड होती, त्यामुळे सियानं लोहगडावर ट्रेकिंगचा प्लॅन करून केतनच्या हत्येचा कट रचला। सियानं केतनला आपल्यासोबत ट्रेकिंगला न्यायला सुरुवात केली। त्या दरम्यान 31 मे, 4 जून, 14 जून असे 3 ट्रेक त्या दोघांनी केले। त्या तिन्ही वेळा सियानं केतनच्या हत्येचा प्रयत्न केला असं समजतंय, पण त्या कटात तिला यश येत नव्हतं आणि म्हणूनच तिचा प्रियकर चेतन चौधरीनं तिची खिल्ली उडवली। त्यानंतर त्या दोघांनी मिळूनच, म्हणजे सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून एक कट रचला आणि तो कट 18 जूनला तडीस नेण्यात आला। त्यातही सियानं ठरलेल्या ठिकाणी बसून चेतनला इशारा द्यायचा आणि त्या संकेतावर तिचा प्रियकर चेतननं केतन अग्रवालला, जो तिचा भावी पती आहे, त्याला खोल दरीत ढकलायचा असा कट रचण्यात आल्याचा दावा हा तपास यंत्रणांनी केला आहे। कारण आज दोन्ही आरोपींनी एकमेकांवर दोष ढकलून एकमेकांचा बचाव करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। बरं, पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सिया गोयलला केतन अग्रवालसोबत लग्न करायचं नव्हतं, कारण केतनला म्हणे टक्कल होतं आणि तो वीग वापरायचा। इतकंच नाही तर केतन बोलताना अडखळत बोलायचा। त्याच्या तोत्रेपणावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणंही झाली। शिवाय लग्न जुळवत असताना या गोष्टी आपल्याला सांगितल्या नाहीत असा दावा सिया गोयलनं पोलिसांशी बोलताना केल्याचं समजतं। आजच या हाय प्रोफाईल प्रकरणात आणखी एक महत्त्वाचं नाव समोर आलं आणि ते आहे सिया गोयलचा भाऊ साहिल गोयलचं। पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावलं असून सिया आणि चेतन चौधरी यांच्या कथित प्रेमसंबंधांची त्याला आधीपासून माहिती होती का, आणि माहिती असेल तर ती त्यानं आपल्या कुटुंबापासून लपवली का, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। मंडळी, मी आत्ताच सिया गोयलच्या ज्या भावाचा उल्लेख केला त्याचाच उल्लेख केतन अग्रवालच्या वडिलांनीही केलाय आणि त्यावरून एक मोठा गौप्यस्फोटही झाला। नेमकं काय झालं तुम्हीच पहा। सिया ही लिकर देखील पीत होती, हे वारंवार समोर येते। याच्या अगोदर देखील काही व्हिडिओज समोर आलेले आहेत। हे सगळं माहिती होतं का सर तुम्हाला? नाही, आम्हाला माहीत नव्हतं सर की ते, आम्हाला तर उलटा त्यांच्या घरच्यांनी आश्वासन दिलं की ती अजिबात लिकर पेत नाही, पार्टीला जात नाही, हे नाही, हे पहिलेच आश्वासन दिलं होतं त्याने। पण आता ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत। मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्वॉल्ड असतील प्लॅनिंगमध्ये, यामध्ये म्हणजे सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकतं असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, का की त्या भावाच्या खूप जवळ होती, ते तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे या प्रियसी संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना। कोण? चेतन आणि साहिल, त्याच्या शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते। मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना? असायला पाहिजे 100%। आणि या सगळ्या घटनेवर आपल्याला अतिशय गंभीरपणे चर्चा करायची आणि त्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र काँग्रेसचा एक युवा चेहरा शिवानी वडेट्टीवार आणि तसंच मावा म्हणजे मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड ॲब्यूज या संस्थेचे मुख्य कार्यवाह हरीश सदानी हे देखील आपल्यासोबत आहेत। त्यांच्या दोघांशी आपल्याला बोलायचं आहे आणि दोघांचंही खरं तर या कार्यक्रमात मला खऱ्या अर्थानं स्वागत तर म्हणता येणार नाही, पण दोघंही तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल तुमचे दोघांचेही आभार। शिवानी, खरं तर तुमच्याच वयोगटातले हे दोघंही तिघंही असावेत, म्हणजे सिया गोयल असेल, केतन अग्रवाल असेल किंवा चेतन चौधरी।
काय नेमकं आजच्या युवा पिढीच्या डोक्यात आहे, मनात आहे, की अशा प्रकारचा अतिशय भयंकर असा गुन्हा करायला ही मंडळी धजावत आहेत? आणि याची काय कारणं असू शकतात? तर म्हणजे यामध्ये 2-3 कारणं मला जी दिसून राहिलेली आहे. म्हणजे माझा जेवढा अभ्यास झालेला आहे त्यावरून मी सांगू शकते. सगळ्यात जास्त मेंटल हेल्थ. आजकालचे पेरेंट्स जुन्या काळामध्ये मेंटल हेल्थ तेवढा इश्यू असलं तरी इग्नोर केला जायचं. पण आजही ते इग्नोर करून आपल्याला चालणार नाही. कुठे ना कुठे आपण आई-वडील मुलांना, मुलींना इंडिपेंडेंट व्हावं यासाठी ते मोठं करतात, शिक्षण देतात, सगळ्या प्रकारे वाढवतात आणि ते इंडिपेंडेंट डिसिजन मेकिंग त्यांना ती वेळोवेळी मुला-मुलींना ते घेऊ देत नाही. आणि कुठे ना कुठे त्या गोष्टीचा राग आणि अनेक गोष्टीचं जे दबाव असते मुला-मुलींवर, त्या दबावामुळे हा राग बाहेर निघून येतो असं मला वाटतं. आणि दुसरा विषय म्हणजे आपल्या देशातली विवाह संस्था कोलमडली आहे यात तर हा तर कटू सत्य आहे, की कन्सेंट हा मुलाचा आणि मुलीचा असलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा आई-वडील सोसायटीसाठी जेव्हा कुठला विवाह वगैरे करून देत असतात, त्यामध्ये मुला-मुलीची खुशी कुठे ना कुठे बघल्या नाही जात आणि त्या गोष्टींमुळे सुद्धा एखाद्याचं आयुष्य जर पुढे काढायचं असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि थर्डली सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हटलं तर आज आपण बघतो आहे महाराष्ट्रामध्ये फुल टाईम गृहमंत्री आपल्याकडे नाही. अनेक गोष्टी अशा होऊन राहिलेल्या आहेत, जे अनेक आपण हिट अँड रन केसेस बघितलेले आहे. अनेक आपण व्हायलन्स अगेन्स्ट मायनर किड, रेप खूपसे आपण असे क्रिमिनल्स बघून राहिलेलो आहे, ज्यांना वेळोवेळी बेल मिळून सुटून जातात. पैशाच्या वापराने त्यांना ही व्यवस्था सोडून देते. काही ना काही उपायामुळे ते सोडून जातात. तर मोठ्या घरच्या लोकांमध्ये, मोठ्या घरच्या मुलांमध्ये ही कुठे ना कुठे माइंडसेट बनलेला आहे, की जर आपल्या आई-वडिलांकडे पैसा आहे, तर आपण क्राईम करू शकतो. हा माइंडसेट आज अनेकांच्या मुलांमध्ये बघायला मिळतंय, मोठ्या घरच्या मुलांमध्ये बघायला मिळतंय. हे सॅड आहे, हे खूप कटू सत्य आहे, पण हे फॅक्ट आहे. आज मोठे घरचे मुलं-मुली हिट अँड रन केस असेल, नॉट जस्ट मोठ्या घरचे, अनेक म्हणजे प्रत्येक प्रवर्गाचे मुलं-मुली मध्ये हे दिसून येत आहे, की आपल्याकडे जर पैसा असेल आणि आपलं जर कनेक्शन असेल, तर आपण कुठल्याही क्राईम मधून आपण एस्केप होऊ शकतो. सिस्टमला आपण डॉमिनेट करून, सिस्टमला आपण मोडून तोडून आपलं वे यामधनं एस्केप करू शकतो. 1 महिना 2 महिना जेल जाऊन मग आपण बेलवर सुटू शकतो. ही माइंडसेट आजकालच्या युवकांमध्ये बघायला मिळून राहिलेला अतिशय आहे. दुर्दैव म्हणावं लागेल शिवानीजी, असा जर आज Exactly. मानसिकता होत असेल तर. मला हरीशजींकडे जायचं आहे. हरीशजी हे साधारण माझ्या वयोगटाच्या आसपास आहेत. हरीशजी, एका युवा वयोगटाचं आपण काय आज परिस्थिती आहे आजूबाजूची यावरचं मत पाहिलं. तुम्हाला नेमकं या सगळ्या हत्याकांडानंतर तुमच्या मनात पहिली प्रतिक्रिया काय होती या संदर्भातली? नाही, मला एकतर सगळ्यात विषण्ण करणारी बाब अशी माझ्या दृष्टीने, की जी मुलगी एखादं आपल्याला नको असलेली व्यक्ती आयुष्यात नसावी म्हणून कट कारस्थान करून वेगवेगळ्या तऱ्हेने प्रयत्न करते आणि यशस्वी होते, ती मुलगी आपला नकार ठामपणे व्यक्त करू शकत नाही. यापेक्षा दुर्दैव काय? म्हणजे काय शक्यता आहेत आणि काय नाही शक्यता आहेत. तिला आपल्या मनात खदखदणारा असंतोष किंवा मला या मुलाशी नाही लग्न करायचंय हे सांगता येणं इतकं जड का व्हावं? बरं, हे प्रकरण एका सुखवस्तू वेल ऑफ परिवारातलं प्रतिष्ठित असे अगरवाल आणि आपण त्यांचे आडनावावरनही पाहू शकता की त्याच्यामध्ये कास्ट, क्लास आणि एक प्रतिष्ठा हे सगळे मुद्दे आहेत. हो. माझा मुद्दा आहे, मी गेले 3 दशकाहून अधिक काळ युवकांसोबत काम करतोय. सामान्य तरुण मुलं मुली आपल्या मनात आपला जोडीदार आपण निवडणं हे शक्य आहे का? की बऱ्याच वेळेला निर्णय घेणारे आणि त्या बाबतीत पुढाकार घेणारे आणि सर्वतोपरी क्वचित संबंधित मुला मुलींना संवादामध्ये भाग घेणं महत्वाचं मानून सामावून घेणारे असे किती आहेत? तर आपण पाहतो की नकार व्यक्त करणं आणि नंतर तो मोकळ्या मनाने समोरच्यांनी स्वीकार करणं, हो. यासाठी जी मानसिकता घडवावी लागते,
तसे अवकाश असे आपण म्हणू सुरक्षित अवकाशांची वाण आहे जिथे तुमचाच तरुण हरीशजी, मुली तुमचाच बोलू मुद्दा घेऊन मी शिवानीजींकडे जातो. शिवानी, तुम्हाला एका वेगळ्या वयोगटातल्या वेगळ्या हुद्दा असलेल्या व्यक्तीचे हे जे मांडले, त्यांनी जी मतं मांडली आहेत, ही तुमच्या आजच्या पिढीला मान्य होत आहेत का? कारण बऱ्याचदा तुम्ही त्यांच्या मताशी सहमत होताना मला दिसत आहे. अगदी बरोबर सांगितलं सरांनी, की कम्युनिकेशन आई-वडिलांसोबत होणं खूप महत्वाचं राहते आणि हे अतिशय दुर्दैव आहे, की ती मुलगी आपल्या आई-वडिलांशी कम्युनिकेट करू शकली नाही. आणि महत्वाचं म्हणजे आपण बघायचं तर या घटनामध्ये इन्व्हॉल्व्ड तीनही मुलं-मुली खूप कमी वयाचे होते. हो. अ, ती अगदी 20 वर्षाची होती. इतक्या कमी वयात टू बी व्हेरी ऑनेस्ट आजच्या काळामध्ये हे बालविवाह केल्यासारखं आहे विषय. आजच्या काळामध्ये मुलींना आपण शिकवतो आहे, शिक्षण वगैरे इतकं महत्त्वाचं झालेलं आहे. सगळ्या गोष्टींना आपण इंडिपेंडंट बनवून राहिलेलं आहे. कुठल्या स्तरावर मुली जाऊन राहिलेल्या आहे. अशा वेळेस इतक्या कमी वयात मुलीवर लग्नाचं प्रेशर आणणं, ती मॅच्युरिटी लेव्हल ती झालेली नसते आजकालच्या मुलींची आणि त्या मॅच्युअर लेव्हलवर तुम्ही जेव्हा पोहोचत नाही, तेव्हा अशी इमॅच्युअर डिसिजन्स घेणं हे साहजिकच आहे. आणि हा काही नाही पण एक खूप डेंजरस इमॅच्युअर डिसिजन आहे, ज्याच्यामुळे कोणाचा जीव गेलेला आहे. हो. तर आज या गोष्टींना आपण दुर्लक्ष करू शकत नाही, की आई-वडिलांसोबतचं कम्युनिकेशन, एक एज अप्रोप्रिएट मॅरेज आणि या सगळ्या गोष्टींना समजूनच पुढे जाणं, हे आई-वडिलांची सुद्धा समजदारी यामध्येच राहील, असं मला वाटतं. मला हरीशजींकडे जायचं आहे. हरीशजी, स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणानंतर आज पुण्यात बोलताना चिंता व्यक्त केली आहे आणि त्या दोघांच्या कुटुंबियांच्या इतकंच मला वाटतं त्यांनी महत्त्वाचा मुद्दा हा जो मांडला आहे, तो म्हणजे समाजाला देखील या संदर्भात आता विचार करायला हवा. तुमचं काय म्हणणं असेल यावर? नाही, खरं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आज असे सुरक्षित जागा आणि अवकाशांची वाण आहे की जिथे तरुण मुलं मुली मोकळेपणाने म्हणजे विवाह हा एक पैलू आहे, पण आपला जोडीदार निवडणं त्याही आधी मला लग्न करायचंय का आणि ज्यांनी ठरवलंय मला लग्न नाही करायचंय ते मोकळ्यापणाने समोरच्यांकडनं मान्य होईल का. तर अशा प्रकारे ही साधक बाधक चर्चा व्हायला हवी की आपण नेमकं एक सगळ्या जबाबदाऱ्या पेलण्यास समर्थ आहोत आणि मी माझा जोडीदार पूर्ण शहानिशा करून माझ्या दृष्टीने अनुरूप वाटावं याची पडताळणी करून समोरचे म्हणजे दोन्ही बाजूची मुलं मुली किती प्रयत्नशील असतात, किती प्रोऍक्टिव्ह असतात हा प्रश्नच आहे. मग त्यासाठी जी एक सपोर्ट सिस्टम असायला हवी पालकांकडनं आणि अवतीभोवतीच्या वायडर समुदायाकडनं, ती होताना दिसत नाहीये. की जर समजा लग्न ठरलेलं असलं आणि त्या ठरलेल्यानंतरही जर आपल्याला नाही म्हणण्याचा अधिकार आहे, तर तो प्रतिष्ठेचा जेव्हा बनवला जातो तेव्हा या गोष्टींना गालबोट लागतं आणि त्यामुळे आपल्या मनातलं जे काय आहे ते स्पष्ट न झाल्यामुळे मग अशा प्रकारे त्याचं विपर्यास्त काय होईल, त्याची परिणती कशात होईल याचं भान न राहता मग आहे ते पाऊल उचलायला ते दजावतात. मी त्यामुळे तुम्हाला दोघांनाही एकच प्रश्न साधारण विचारतो. आम्ही प्रेक्षकांना देखील हा प्रश्न विचारलेला आहे की सोशल मीडियाचा अतिवापर, सध्याचं स्ट्रेसफुल लाईफ आणि त्याच वेळी आजच्या ज्या सोशल व्हॅल्यूज ढासळत चालल्या आहेत, याच्यापैकी नेमका कोणत्या गोष्टीला या सगळ्यासाठी जबाबदार धरता येईल? मला पहिलं शिवानीजींकडे जायचं आहे. जसं मी सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगितलं, की कुठलीही एक गोष्ट याला गृहीत धरून आपण चालू शकत नाही. सोशल मीडियाचा जो वापर आहे, ते अनेकशा चांगल्या गोष्टींसाठी पण होऊन राहिलेला आहे, वाईट हो. गोष्टींपासून पण होऊन राहिलेला आहे. सोशल मीडियाचा वापर कोण कुठल्या गोष्टीसाठी करतो, हा त्यांचा पर्सनल विषय असतो. कुठल्या गोष्टीला त्यांचा एक्सपोजर असतो, त्या गोष्टीवरून ते त्यांचं जळणघळण होतं. बरोबर. आणि असं नाही की याच्या आधी अशा गोष्टी नाही झालेल्या आहेत. अशा गोष्टी आधी सुद्धा अनेक आपण बघितल्या आहेत आणि आज हा विषय इतका मोठा होतो आहे कारण की एका मुलाचा जीव गेलेला आहे. पण आपण बघितलं असेल इतक्या वर्षानुवर्ष डावरी डेथ, आता स्विशा शर्माचा केस बघितला आपण सगळ्यांनी. हो. तर अशा गोष्टी अनेक गोष्टी होऊन राहिलेल्या आहे. फक्त आज ही गोष्ट झाली आणि एखादा
सॉरी मी म्हणजे एक फेमिनिझम म्हणून नाही म्हणते, पण आज याच्यामध्ये प्रेम अँगल आहे, एक युवक अँगल आहे. यासाठी आपण या गोष्टीला ही ट्रेडिशनल डावरी डेथ नाही आहे. ट्रेडिशनल जे आपण वर्षानुवर्ष बघत आलेला काय म्हणते व्हायलन्स अगेन्स्ट द विमेन नाही आहे. टिपिकल व्हायलन्स नाही आहे, जे आपण ट्रेडिशनली बघत आलेलो आहे इतक्या वर्षापासून. डोमेस्टिक व्हायलन्स नाही आहे. म्हणून आज आपण याला सोशल मीडियाचा अँगल देऊन राहिलेलो आहे, अनेक अँगल्स देऊन राहिलेलो आहे. पण ही जी विचारधारा आहे ही आतमधनच कुठे ना कुठे जे सोशल चेंजेस आपल्याला करायचे आहे वेळोवेळी, ते आपण नाही करून राहिलो हे फॅक्टच आहे. आणि सेकंडली म्हणायचं म्हणजे आज इंटरकास्ट मॅरेज असेल, या सगळ्या गोष्टी असतील, इंटरकास्ट मॅरेज, इंटर रिलिजन मॅरेज, या सगळ्या गोष्टींना इम्पॉर्टन्स न देऊन समविचारी लोकांनी सोबत यायला पाहिजे. या गोष्टींना प्रोग्रेसिव्ह ठीक आपण आहे, व्हायला मला पाहिजे. हरीशजींकडे या जायचंय. गोष्टींवर शिवानीजी, आपण पुढे हरीशजी जायला तुम्ही, कारण आपल्याकडे अतिशय थोडा वेळ आहे. नाही, आणि काय आहे की सोशल मीडियाचा प्रभाव तरुण पिढीवर नक्कीच आहे. विशेषतः आपण पाहतो की अँड्रू टेट्स जे परदेशी आहेत आणि त्यांचा प्रभाव भारतीय तरुण मुलांवर, विशेषतः मुलग्यांवर किती खोलवर रुजलेला आहे. एल्विश आपल्याकडे असा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, म्हणजे ही लोक तुमचं जगणं कसं असायला हवं, तुमचे जे मापदंड आहे यशस्वी होण्याचे, पुरुष असण्याविषयीचे, याचा प्रभाव निश्चितच, कारण तरुण पिढी भरकटलेली आहे आणि त्यांना त्या क्षणी लगेच कोणाचं मार्गदर्शन हवंय, लगेच उत्तरं हवी आहेत. त्यामुळे हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स त्यांना दिशाहीन करून आणि चुकीच्या कल्पना त्यांच्या मनात नक्की भरवत आहेत. आणि यासाठीच त्या तपासणं वेळोवेळी अंतर्मनात, यासाठी अवकाशांची वाण आहे. नक्कीच. आणि मला वाटतं अतिशय मैत्री उत्तम पद्धतीनं तुम्ही दोघांनी या अतिशय गंभीर प्रश्नाचा जो महाराष्ट्रासमोर उभा राहिला आहे या प्रकरणाने, त्याचं दोघांनीही विश्लेषण केलं. आपण या चर्चेत अतिशय गांभीर्याने सहभागी झालात, त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार. आणि झिरो अवरमध्ये याच मुद्द्यावर आम्ही विचारलेला जो प्रश्न आहे, त्यावर आपण सगळ्या प्रेक्षकांनी काय कौल दिला तो आपण पाहूया. प्रश्न होता, आजच्या तरुणांमध्ये राग आणि हिंसक प्रवृत्ती का वाढते आहे? 36,000 प्रेक्षकांनी कौल दिला. सोशल मीडियाचा अतिवापर याच्यावर 61% प्रेक्षकांनी बोट ठेवलंय. संस्कारांचा अभाव 16% प्रेक्षकांनी बोट ठेवलंय. वाढता ताणतणाव 13% प्रेक्षकांनी बोट ठेवलंय. आणि बदललेली समाजमूल्य किंवा ढासळलेली समाजमूल्य याच्यावर 10% प्रेक्षकांनी बोट ठेवलंय. होणार 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 असं जाहीर सांगत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं अखेर ऑपरेशन टायगर 2.0 नुकतंच यशस्वी केलं. ठाकरेंच्या शिवसेनेतल्या 6 लोकसभा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला. उद्धव ठाकरे यांच्याशी संवादाचा अभाव, नेते आणि कार्यकर्त्यांची होणारी उपेक्षा, विकास निधीचा अभाव आणि त्यामुळं मतदारसंघातली तुंबलेली विकास कामं अशी एक ना अनेक कारणं देत या खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत थेट उडी मारली. त्यामुळे लोकसभेत शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या ही 7 वरून 13 वर पोहोचली. याचा थेट फायदा एनडीएला झाला आणि म्हणूनच लोकसभेत एनडीएच्या खासदारांचं संख्याबळ हे चांगलंच वाढलंय. आणि त्यामुळं केंद्रीय राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेला आधीच मिळणारा भाव आता आणखी वधारलाय. या ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचा आत्मविश्वास आणखी वाढला असल्याचं स्पष्ट दिसून येतंय. त्यामुळे ऑपरेशन टायगर 2.0च्या यशानंतर शिवसेनेनं आपलं लक्ष हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांवर केंद्रित केल्याची सूत्रांची माहिती आहे. 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसला. उद्धव ठाकरेंचे केवळ 20 आमदार त्या निवडणुकीत निवडून आले. पण निवडून आल्यानंतर पुढे काय? कारण भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या महायुतीकडे विधानसभेत सध्या प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे साहजिकच महायुतीच्या आमदारांच्या तुलनेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांची मोठी अडचण झाली असल्याचं कानावर पडतंय. ना त्यांच्या मतदारसंघातली विकास कामं पुढे सरकतायत, ना पुरेसा विकास निधी त्यांना मिळतोय. त्याच अस्वस्थतेतून ठाकरेंच्या 4 आमदारांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेता एकनाथ शिंदेंची नुकतीच भेट घेतली असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे या 4 आमदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेतल्या 12 आमदारांचा गट शिवसेनेत यायला तयार असल्याचा विश्वास शिंदेंना दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या गटाला पक्षांतराच्या दृष्टीनं नियमानुसार 2/3 बहुमत म्हणजे आणखी किमान 2 आमदारांची गरज भासू शकते. त्यामुळे येत्या काळात आमदारांच्या आकड्यांची जुळवाजुळव करून शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन 3.0 राबवण्यात येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनी संभाव्य ऑपरेशन 3.0च्या मुद्द्यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया. ऑपरेशन नंबर 1, ऑपरेशन नंबर 2, ऑपरेशन नंबर 3 याच्यापेक्षा रोजच पक्षप्रवेश शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये होत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक ऑपरेशनला आता नंबर द्यायला गेला तर दर दिवशीचं एक ऑपरेशन असं 365पर्यंत नंबर तुम्हाला द्यावे लागतील. परंतु आमदारांचीच जर इच्छा असेल, महाविकास आघाडीच्या आमदारांचीच इच्छा असेल की आम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांचंच नेतृत्व स्वीकारायचं आहे, तर मग ते आम्ही का नाकारावं. ऑपरेशन टायगर 3.0 सुरू झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटातील तब्बल 14 आमदारांनी एकनाथ शिंदे साहेबांसोबत गुप्त बैठक झालंय तसं होईल. थांबा थोडं थांबा. येथील 14 आमदार लवकर जास्तीत जास्त होईल. कधीपर्यंत? बघा ना तुम्ही, एकनाथ शिंदे बोलत नाही, दाढीवर हात फिरवता. हे स्वतः उद्धव ठाकरेंच्या चिरंजीव आदरणीय युवा नेते आदित्य ठाकरेंनी कबूल केलेलं आहे. जेव्हा ते दाढीवर हात फिरवता तेव्हा टायगर सक्सेस होतो. ऑपरेशन 3 वगैरे करायची आवश्यकता नाही आहे. मानसिकता उबाठामध्ये आमदारांची सुद्धा किंवा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची सुद्धा थांबण्याची नाही आहे. ते स्वतःच आता आपण इथून बाहेर गेलं पाहिजे या मनस्थितीत आहेत. आम्हाला आत्ता ऑपरेशन टायगर 3 करायची आवश्यकता नाही. परंतु ज्या वेळेला अशी वेळ येईल, त्यांनी जर आवाज दिला तर आम्ही त्याला निश्चित ओ देऊ आणि ते जर येत असतील तर त्यांचं आम्ही स्वागतही करू. उदय सामंत, गुलाबराव पाटील, संजय शिरसाट काय म्हणाले ते तुम्ही ऐकलं. पण त्यांनीच दिलेल्या मुद्द्यावर किंबहुना ऑपरेशन 3.0च्या मुद्द्यावर आपल्याला आणखी एक प्रश्न पाहायचा आहे, जो आम्ही आपल्याला सोशल मीडियावरनं विचारला होता. 0 ओव्हरचा दुसरा प्रश्न काय होता? हा प्रश्न, खासदारांनंतर उद्धव ठाकरेंचे आमदारही फुटतील, शिंदेंच्या नेत्यांचा हा दावा पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय या प्रश्नावर आम्ही आपल्याला उत्तरासाठी दिलेले. आणि मंडळी, शिंदेंच्या शिवसेनेच्या संभाव्य ऑपरेशन 3.0च्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार या दोघांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही आता पाहू. अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगरपासून देवेंद्र फडणवीस याने सावध राहायला पाहिजे. आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काय नाही, आम्ही टायगर आहोतच. आम्ही टायगर आहोत, मग ते कोण होते स्वतः ते पाहावं लागेल. एकनाथ शिंदे साहेबांना पाठबळ हे दिल्लीतून दिलं असावं, कारण राज्यात एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब याच्यात खूप मोठा वाद आहे. एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कशी कमी होईल यासाठी देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळे ताकद काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी लावली असावी असं मला तरी वाटत नाही. तात्पुरतं जसं कॉलेजमध्ये प्रेम असतं तसं प्रेम आहे. एकदा कुठंतरी तिथं सरकारच्या ज्या काही डिलिमिटेशनचे कायदा पास होण्याचं मतदान संपलं, विषय आणि प्रेम या दोन्ही पक्षाचं तिथं संपणार आहे. संजय राऊत बोलले, रोहित पवारही बोलले, आपण ऐकलं. पण मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेत ऑपरेशन 2.0 यशस्वी झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा भाव केंद्रीय राजकारणात भलताच वाढलाय आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या निमित्तानं त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या 2 दिवसात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्या दोघांनीही राष्ट्रपतींची भेट घेतल्यानं देशाच्या राजकारणात सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी हे उद्या 3 दिवसांच्या सिचिल्स दौऱ्यावर रवाना होत आहेत. त्याआधीच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि या विस्तारात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत.
पण त्यांच्याऐवजी शिवसेनेच्या नव्या खासदाराची राज्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते आणि कदाचित ते ओमराजे निंबाळकर असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते. पण खासदार जे आता वाढलेत आणि केंद्रातलं वाढलेलं वजन या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिकचं कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे आणि त्या जागी एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी इच्छा शिवसेनेच्या नेत्यांनी बोलून दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. आणि आत्ताच आलेल्या बातमीनुसार श्रीकांत शिंदे असतील, ओमराजे निंबाळकर असतील यांनी तिरुपतीचं दर्शन घेतल्याची माहिती ABP माझाला मिळाली आणि त्यांच्यासोबत स्वतः श्रीरंग बारणे देखील होते आणि तेव्हाची ही छायाचित्र आम्ही आपल्याला दाखवतोय ABP माझाच्या स्क्रीनवर. वळूयात खरं तर ताज्याच विषयाकडे, पण 1-2 दिवसापूर्वीच्या. मंडळी, गिरे तो भी टांग उपर असं भासवण्याचा काही जणांचा प्रयत्न असतो ना, त्या काही जणांच्या यादीत आता ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही समावेश झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नावावर, त्यांच्या मशाल चिन्हावर, उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर 2024 साली निवडून आलेले संजय दिना पाटील नुकतेच वेगवेगळ्या बतावण्या करून शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले. त्याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना शिवीगाळ करण्याचा आणि धमकी देऊन पाटील महाशयांनी नुकताच एक मोठा वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर झालेली प्रचंड टीका आणि ज्येष्ठ नेत्यांकडून आलेली सूचना यामुळे खासदार संजय दिना पाटलांनी काल अखेर दिलगिरी व्यक्त केली. पण त्यावेळी पाटलांचा आविर्भाव पाहता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली की मेहरबानी केली असा सवाल आता उपस्थित झाला आहे. संतापजनक बाब म्हणजे दिलगिरी व्यक्त करतानाही खासदारांनी पुन्हा पत्रकारांवरच खापर फोडलं. आधी पत्रकारांना शिव्या देताना आणि त्यानंतर त्याच पत्रकारांची दिलगिरी व्यक्त करताना पाटलांनी अजिबात भान बाळगलं नाही असं म्हटलं जातं आहे. पत्रकार आपल्याला शिव्या देत होते असा अजब दावाही त्यांनी केला. दरम्यान संजय दिना पाटलांना त्यांच्याच भाषेत फैलावर घेणारे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे प्रकरण आता आपल्यासाठी संपलं असल्याचं म्हटलंय. जो पक्ष आहे एकनाथ शिंदे गटाचा, हे सगळे संत महात्मे वगैरे आहेत, ते राम मंदिर वगैरे याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामुळे 2000 कोटीची चोरी तिकडे झाली, बरोबर आहे. हे सगळे त्यातलेच ना. त्या 2000 कोटीतले काही पैसे खासदारांना विकत घेण्यासाठी आले का? खासदारांनंतर उद्धव ठाकरेंचे आमदारही फुटतील, शिंदेंच्या नेत्यांचा दावा पटतो का? 52,000 प्रेक्षकांनी यावर आपला कौल दिलेला आहे. 58% प्रेक्षक म्हणतायत होय, 42% प्रेक्षक म्हणतायत नाही. आणि 0 ओव्हरचा दुसऱ्या प्रश्नावर आपण दिलेला कौल पाहिल्यानंतर आपण पाहायचं आहे एक खास व्हिडिओ. उद्धव ठाकरे हे नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांचा एक खास व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतोय. विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही एकाच विमानातून मुंबईपासून नागपूरपर्यंत प्रवास केला. उद्धव ठाकरेंबरोबर त्यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई हे होते. आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नव्या चर्चांना उधाण आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे हे खरं तर ऑपरेशन टायगर 2.0 नंतर जे त्यांचे 6 खासदार फुटले, त्या 6 खासदारांच्या लोकसभा मतदारसंघांमधला दौरा त्यांनी सुरू केलेला आहे. ईशान्य मुंबईत त्यांचा दौरा आधीच झाला आहे आणि आता ते रवाना झाले आहेत मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेनं. नागपुरात उतरून ते उद्या संजय देशमुख यांच्या यवतमाळ मतदारसंघात उद्या आपल्या शिवसैनिकांना संबोधित करणार आहे. आणि 2 दृश्य आपण पाहिली, विमानातली फडणवीस आणि ठाकरेंची, आणि त्याचवेळी उद्धव ठाकरे हे नागपूर विमानतळावर दाखल झाल्याचं देखील आपण पाहिलं. याच मुद्द्यावर आपण या 0 ओव्हरमध्ये इथंच थांबूया, पण तुम्ही पाहत राहा ABP माझा.